महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या निकालाची तारीख जवळ आली आहे. 12वीचा निकाल पुढील आठवड्यात 5 किंवा 7 मे रोजी लागण्याची शक्यता असून त्यानंतर 15 मे पूर्वी 10वीचा निकाल घोषित होऊ शकतो. कर्मचारी आंदोलनामुळे निकालाच्या कामात काहीसा विलंब झाला असला तरी आता प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आहे. राज्यात 17 मे पासून 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने त्यापूर्वी निकाल लावण्याचे बोर्डाचे नियोजन आहे. यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक आता संपणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम असतानाच सरकारने KYC प्रक्रियेसाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत दिली आहे. ज्या महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांचा 1,500 रुपयांचा हप्ता रोखला जाऊ शकतो. फेब्रुवारीचा हप्ता उशिरा जमा झाल्याने आधीच चिंता असताना आता ही शेवटची संधी असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय. पात्र लाभार्थी महिलांची संख्या अचूक ठेवण्यासाठी ही तांत्रिक पडताळणी अनिवार्य असून मुदत संपल्यानंतर कोणतीही दुरुस्ती स्वीकारली जाणार नाही असे संकेत देण्यात आले आहेत. मुंबईच्या पायधुणी परिसरात बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या 2 मुलींचा समावेश आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार तीव्र अन्न विष बाधेमुळे या चौघांच्याही किडन्या निकामी झाल्याचा दावा करण्यात आलाय. घटनेच्या रात्री नातेवाईकांसोबत बिर्याणी खाल्ल्यानंतर कुटुंबाने मध्यरात्री कलिंगड खाल्लं होतं. पहाटे प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी बारामती येथील मोदी बाग या आपल्या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबाला स्नेहभोजनासाठी बोलवले. विशेष म्हणजे राजकीय मतभेद विसरून त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ, जय, रोहित आणि योगेंद्र पवार अशा सर्वच सदस्यांना निमंत्रण दिले. अलीकडेच झालेल्या बारामती पोटनिवडणुकीनंतर आणि शरद पवारांच्या प्रकृतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. रेवती सुळे यांच्या विवाहाच्या नियोजनासाठी ही बैठक असल्याचं बोललं जात असून या कौटुंबिक सोहळ्याला सुनेत्रा पवार उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास केवळ 2 दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीत उमेदवारावरून पेच निर्माण झालाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला असला तरी त्यांनी अद्याप नकार कायम ठेवलाय. महाविकास आघाडीला केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता असल्याने या एका जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटातून अंबादास दानवे तर काँग्रेसमधून सचिन सावंत यांच्या नावांची चर्चा आहे. महायुतीचे पारडे जड असल्याने आघाडीकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. 12 मे रोजी मतदान होणार आहे. विवो कंपनी आपली बहुप्रतीक्षित X300 सिरीज 6 मे रोजी दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च करणार आहे. यामध्ये X300 अल्ट्रासह X300 FE या स्मार्टफोनचा समावेश असेल. नुकत्याच समोर आलेल्या एका लीकनुसार या फोनच्या 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरियंटच्या बॉक्सवरील किंमत 1,19,999 रुपये. मात्र हा फोन प्रत्यक्षात 79,999 रुपयांच्या आसपास उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 चिपसेट, 6,500 mAh ची शक्तिशाली बॅटरी आणि 90 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 20 मिमी फोकल लेंथ देणारे जाईस टेलिफोटो लेन्स हे या फोनचे मुख्य आकर्षण ठरेल. हा फोन 3 आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. चांदीने यावर्षी 4 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर त्यात 40% मोठी घसरण झाली आहे. सध्या उच्चांकावरून चांदी प्रति किलो 1,68,000 रुपयांनी स्वस्त होऊन 2,36,000 पातळीवर आली आहे. डॉलरचे वाढते मूल्य आणि जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी नफा काढून घेण्यास सुरुवात केल्याने हे दर कोसळलेत. मात्र उद्योगांकडून असलेली मोठी मागणी पाहता घाबरून न जाता स्वस्त दरात खरेदी करण्याची ही चांगली संधी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे घसरलेल्या किमतीचा फायदा घेत दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणं फायदेशीर ठरू शकतं असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पुढील 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून दिल्लीत 8व्या वेतन आयोगाची 3 दिवसीय विशेष बैठक सुरू झाली आहे. 28 ते 30 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या बैठकीत फिटमेंट फॅक्टर आणि किमान मूळ वेतनाबाबत ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. कर्मचारी संघटनांकडून फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.25 पर्यंत वाढवण्याची मागणी केली जात असून यामुळे पगारात 20 ते 30% वाढ अपेक्षित आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये स्थापन झालेला हा आयोग सध्या विविध राज्यांचा दौरा करून आपला अहवाल अंतिम करत आहे. या बैठकीनंतर पगारवाढीचा नवा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राजकुमार हिराणींच्या 3 इडियट्स या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत आमिर खानने प्रथमच मौन सोडलं असून चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. एका कार्यक्रमात बोलताना आमिरने स्पष्ट केलं की चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरू असून प्राथमिक कथा तयार झाली आहे. ही नवीन कथा जुन्या पात्रांना तब्बल दशकभरानंतर पुढे नेणारी असून ती पूर्णपणे वेगळी आणि रंजक असेल. फुनसुक वांगडूच्या भूमिकेत पुन्हा पडद्यावर येण्यास आपण कमालीचे उत्सुक असल्याचंही त्याने नमूद केलं. या वृत्तामुळे रॅन्चो, फरान आणि राजूचे हे लोकप्रिय त्रिकूट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. IPL 2026 मध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वाखाली यशाची नवी शिखरे सर केली आहेत. आगामी सामना हा कर्णधार म्हणून श्रेयसचा 100वा सामना ठरणार असून 3 वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीपर्यंत नेणारा तो जगातील एकमेव कर्णधार ठरलाय. श्रेयसचा 6.43% हा विजयी दर 50 पेक्षा जास्त सामने खेळणाऱ्या कर्णधारांमध्ये सर्वाधिक असून त्याने धोनी आणि रोहित शर्मालाही मागे टाकले. पंजाब किंग्सने चालू हंगामात 7 पैकी 6 सामने जिंकले तर 1 सामना रद्द झाला होता. त्याने गुणतालिकेत अव्वल स्थान राखलं असून श्रेयसच्या या गोल्डन लकमुळे पंजाबचे जेतेपदाचे स्वप्न यंदा साकार होईल अशी चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे.